स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय कसमादी अपडेट या न्यूज चॅनलवर। तर सध्या 2024 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि काय वाटतं जनतेचा कौल काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील लोणवाडे या गावामध्ये। काही नागरिक इथे उभे आहे। नमस्कार काका, काय म्हणता, बरं चाललंय? काय सध्या काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? सर्वप्रथम माझं तर मत असं आहे, आता जी रणधुमाळी तुम्ही बोला रणधुमाळी चालू आहे याची राजकारणाची, जे खासदारकीचं इलेक्शन आहे, सगळ्यात प्रथम लोकांनी मी तर म्हणतो की मतदानाचा जो आपल्याला लोकशाहीने हक्क दिलेला आहे, जे तो मतदानाचा हक्क मतदान मिस करू नये, सगळ्यात महत्वाचा विषय। लोकांनी कुठल्याही परिस्थितीत मतदानाला बाहेर निघायलाच पाहिजे। या प्रवीण मोरे आपल्या सोबत आहे। काय वाटतं सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतं केंद्रामध्ये, बीजेपी की काँग्रेस? बीजेपी तर मारू शकते, गॅरंटी आहे। पुढचं आता काही सांगता येणार नाही। बीजेपी बाजी मारू शकते असं दादांचं म्हणणं आहे, बाकी पुढचं काही सांगता येत नाही। ठीक आहे, धन्यवाद दादा तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। नमस्कार, काय नाव आपलं? हरीश भालेराव। हरीश भालेराव, काय वाटतं सध्या या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकते? बीजेपी मारू शकते। बीजेपी मारू शकते असं। ठीक आहे, धन्यवाद दादा प्रतिक्रिया दिल्याबद्दल। काय वाटतं दादा, बरं चाललंय सर्व काही? सर्व चांगलं चालू आहे। काय वाटतं सध्या 2024च्या रणधुमाळीत कोण बाजी मारू शकतं असं वाटतंय? मला तर काँग्रेस वाटतं। काँग्रेस वाटतं का? काँग्रेसच का वाटतं दादा? कारण काँग्रेस सरकार चांगले आहे, मोदींनी काही केलं नाही एवढं शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केलं असं मला म्हणायचंय। हा, अच्छा, काहीच केलं नाही त्यांनी। मग केंद्रामध्ये काँग्रेस यायला पाहिजे की बीजेपी यायला पाहिजे? काँग्रेस यायला पाहिजे। बस ठीक आहे, दादांची इच्छा आहे की केंद्रामध्ये काँग्रेस यायला पाहिजे। राजेंद्र मैपत करंदे आपल्या सोबत आहे। काय वाटतं सध्या 2024 ही रणधुमाळी सुरू आहे आणि काही राज्यांमध्ये किंवा काही ठिकाणी आपण बघितलं की एकदमच कमी मतदान झालेलं आहे, तर तुम्ही काय सांगू इच्छिता मतदान करणाऱ्या मतदारांना? मी आता येत्या 20 तारखेला एवढ्याच मतदाराला हात जोडून विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे आणि आपला मतदानाचा हक्क त्यांनी व्यवस्थित पार पाडावा अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो। एवढंच बोलून नमस्कार बाबा, काय चाललंय? बरं चाललंय सर्व काही। काय वाटतं सध्या परिस्थिती कशी आहे? बरं आहे। मतदान करणार की नाही त्या 20 तारखेला तुम्ही? करणार मतदान। काय वाटतं कोण येऊ शकते? काय वाटतं केंद्रात मोदी यायला पाहिजे की राहुल गांधी यायला पाहिजे? मोदी यायला पाहिजे असं तुमचं वाटतं? सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकतं? कमळ बाजी मारू शकतं का? कमळच काय यायला पाहिजे असं वाटतंय? कमळच येणार असं म्हणणं तुमचं। ठीक आहे, दादांचं म्हणणं आहे कमळच येणार आहे। ठीक आहे, आपण पुढे जाऊया, काय म्हणतात दोघे, जनतेच्या मनातला कौल काय आहे? नमस्कार दादा, काय बरं चाललंय का? कस काय व्यवसाय आपला चांगला चाललाय? काय वाटतं सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीबद्दल? पर्याय नाही। काय म्हणतात? या पुढे या ना जरा, मोदीशिवाय पर्याय नाही। पुढे या ना, आवाज येणार नाही तुमचा माझ्यापर्यंत। हा, काय म्हणतात? मोदीशिवाय पर्याय नाही म्हटलं। मोदीशिवाय पर्याय नाही असं काकांचं म्हणणं आहे। ओके, धन्यवाद काका प्रतिक्रिया दिल्याबद्दल। चला पुढे जाऊया, काय बरं चाललंय सर्व काही? काय वाटतं सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतं असं वाटतंय? बाबा आम्हाला काही माहित नाही, आम्ही आदरणीय भरत चव्हाण। काय वाटतं सध्या काय परिस्थिती इथली? मोदी सरकार 400 पार। मोदी सरकार 400 पार अशी दादांची इच्छा आहे। काय वाटतं तुम्हाला? मोदी सरकार मोदीशिवाय पर्याय नाही। पर्याय नाही। धन्यवाद दादांच्या प्रतिक्रिया अशी आहे की मोदीशिवाय पर्याय नाही। बीजेपीचं वातावरण आहे। बीजेपीचं वातावरण आहे असं वाटतं। एकंदरीत सर्व सर्वे केल्यानंतर बीजेपीकडे लोकांचा जास्त कौल आहे असं वाटायला लागलंय। अच्छा, बीजेपीलाच मतदान करणार तुम्ही? काका नमस्कार। काय वाटतंय? बीजेपीला मतदान करणार? ओके, धन्यवाद दादा। काय म्हणतात? बरं चाल, कोण बाजी मारेल असं वाटतंय? मोदी सरकार बाजी मारणार असं वाटतंय। ओके, धन्यवाद दादा। आपलं कमलेश पवार, काय वाटतं सध्या 2024 ही लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतं? सुभाष भामरे बीजेपीचे। हे निवांत बसलेत एकदम। काय वाटतं, नाव काय? ज्ञानेश्वर भाऊ, काय वाटतं सध्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत कोण बाजी मारणार? मोदीच बाजी मारणार। ओके, का मोदीच काय बाजी मारणार? काय कारण? म्हणजे चांगले देशासाठी मोदी। देशासाठी मोदी चांगले आहे असं तुमचं म्हणणं आहे?
ठीक आहे, धन्यवाद दादा. दादांचं म्हणणं असं आहे की देशासाठी मोदी चांगले आहेत म्हणून मोदीच बाजी मारणार असं त्यांची इच्छा आहे. काका नमस्कार. लय निवांत बसलेत काय? आरामशीर एकदम. काय वाटतं? एकदम मजेत चाललंय सर्व काही. कोण बाजी मारणार तो लोकसभेच्या निवडणुकीत? मोदी स्वयंपाक पर्याय सरकार का नसते. नमस्कार. काय वाटतं सध्या? मोदी सरकार येईल. मोदी सरकारच येईल असं वाटतंय. भाऊ काय वाटतंय? मोदी सरकार येईल. दादा काय वाटतंय? बीजेपी येणार. इथे उपस्थित जवळपास हा सर्व ग्रुप आहे, तर त्या म्हणजे सर्वांची एक इच्छा आहे की मोदी सरकार यायला पाहिजे, बीजेपी यायला पाहिजे. ठीक आहे, आपण गावातील काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. त्यावरून आपल्याला कळणार की जनसामान्यांच्या मनातील कौल काय आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आलो आहोत लोणवाडे या गावामध्ये. काय वाटतंय जनसामान्यांचा कौल जाणून घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत. काय वाटतं सध्या 2024 ची लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतं असं तुम्हाला वाटतंय? मोदी बाजी मारणार असं वाटतंय का? मोदीच का बाजी मारणार असं वाटतंय? चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरतात. शेतकऱ्यांच्या रात्रपाठ लाईट, शेतकऱ्यांना रात्रीची लाईट असते आणि जे शासकीय कर्मचारी अधिकारी असतात त्यांच्यासाठी दिवसाची लाईट असते. आणि जो ह्या जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी रात्री 12ला लाईट, 1ला लाईट, त्याला जेवणाचा वेळ नाही. आणि ज्या लोकांना एशीत बसायचं असतं त्यांना एकदम वेळेवर लाईट असते. आणि ज्यावेळेस सत्ता आली, ज्यावेळेस राजकारणात उतरायचं असतं त्यावेळेस मग सांगतात आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. परंतु जोपर्यंत हा शेतकरी एक संघटित होत नाही तोपर्यंत हे सरकार या शेतकऱ्यांची विचार करणार नाही. परंतु आमच्या शेतकऱ्यांचा विषय असा आहे, हा शेतकरीच एकजूट होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी एकजूट होत नाही. दादांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि काय वाटतं की येत्या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारू शकतं असं तुम्हाला वाटतंय? सध्याच आमच्याकडे तर सुभाषदादांचंच. अच्छा, म्हणजे बीजेपीलाच ते निवडून देते. कौल बीजेपीचाच आहे असं त्यांचं म्हणणं. परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे कारण जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. लाईटचं नियोजन केलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशा प्रकारची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. एवढं असून देखील त्यांचं मतदान हे बीजेपीलाच आहे असं त्यांनी या ठिकाणी कौल दिलेला आहे. नमस्कार मावशी, बरं चाललंय का? काय वाटतं सध्या लोकसभा निवडणूक चालू आहे, कोण बाजी मारणार, कोण बाजी मारणार असं वाटतं तुम्हाला? कमल येईल ना. कमळ येईल असं ताईंचं म्हणणं आहे. काय नाव आपलं? बाईजाबाई मारू मोरे. वायजाबाई महारू मोरे आपल्या सोबत आहे आणि वायजाबाई महारू यांचं म्हणणं आहे की सध्या कमळच येईल असं त्यांची. का कमळच का येईल असं वाटतं तुम्हाला? मोदी सरास करता करा ना बिचारा. अच्छा, मोदी सर्वांसाठी करीत आहे आणि त्यामुळे कमळच बाजी मारू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. ताई काय वाटतं तुम्हाला? काय नाव काय आपलं? उज्ज्वला ताई, काय वाटतं सध्या 2024 ची लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कोण बाजी मारू शकतं असं तुम्हाला वाटतंय? आमची इच्छा आहे बा मोदीच बाजी मारणार आहे. आमची इच्छा आहे काय गरीबसाठी काही काय ना, गहू तांदूळ सगळ्यांसाठी पगार पाणी सर. आमची इच्छा आहे बघून काय मोदी एवढी आमची पुरी गॅरंटी. ताईंचं म्हणणं आहे की मोदीच येईल कारण गोरगरीब कोण बाजी मारणार? एकदम बाजी मोदी काकांनीच मारायला पाहिजे. मोदी काकांनीच बाजी मारली पाहिजे असं दादांचं म्हणणं आहे. पण कोण येईल असं वाटतंय? काय नाही, मोदी सरकारच. मोदी सरकार. दादा काय वाटतंय? मोदी सरकारच येईल. काय वाटतंय? मोदी सरकार येईल. मोदी सरकार. काका बरं चाललंय का? काय वाटतं सध्या? सध्या काय आमचं पगार पाणी चालू आहे. मोदी शिकवून मग अशा प्रकारे आपण लोणवाडे मालेगाव तालुक्यातील एक माळमाथा परिसरातील गाव आहे. या गावाचा आपण जनतेचा कौल जाणून घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, केंद्रामध्ये काँग्रेस की बीजेपी? कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका. कॅमेरामॅन हिमांशू पवारसह मी ज्ञानेश खरे, कसमाती मीडिया, मालेगाव.